शहरामधील काँक्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी वर्दळीपासून दूर जाण्याची निखळ अनेकांना भासते. एकांत मिळेल, निसर्गाचं सानिध्य अनुभवता येईल, हीच त्यामागची भावना. अशी एक जागा पुणे शहराजवळच आहे हे अनेकांना कदाचित माहीत नसेल. पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरावर असं एक स्थळ आहे. त्याचं नाव रामदरा. भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाच्या परिसरावर वृक्ष आणि लतापालवांनी सुशोभित झाला आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं या ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते. मंदिराच्या भिंतीवर संतांच्या मूर्त्या आहेत. भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेली एक शिल्प आहे. मंदिरासमोर एक चबुतरावर संगमवार नदी आणि दुसऱ्या चबुतरावर हनुमंताची मूर्ती देखील आहे. मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकाळात आणि त्यानंतर पेशवाईत या मंदिराची दगडदुरुस्ती झाली. मंदिरात महादेवांची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर. सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कायापलटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदी बाबांचा फार मोठा सहभाग होता. अगदी निसर्गाच्या कोंदण्यात बसलेल्या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. मंदिराची प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जेचा एक अनुभव होतो. तो तुम्हाला अनुभव इथे आल्यानंतरच कदाचित होऊ शकेल. सो नक्की भेट द्या या मंदिराला. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजात्यांच्या पक्ष्यांचाही इथे राबता असतो. इथे विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला आढळतील. काही काळ अंतरावरती भगवान काळभैरवाचं मंदिर आहे. या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका.